नमस्कार, मी भागवत जोशी बीजे न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी आहे आंबेडकर पार्क येथे. याचं कारण काय आहे की महानगरपालिकेचे निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीला आता उद्यापासून सुरुवात होत आहे प्रचाराला. आपल्यासोबत काही लातूरकर आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या तोंडून काही लातूरकरांच्या मनातलं नेमकं काय आहे. मला सांगा सर. नमस्कार. आज जो निवडणूक लागलेली आहे महानगरपालिकेची आणि इथं सर्व पक्ष, या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातल्या त्या पक्षात, यावर आपलं काय मत आहे? ते आज बघताय तुम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्षच राहिला नाही. कारण का प्रत्येक जण आपल्या आपल्या स्वार्थासाठी एक गोंडच नाव दिले त्यांनी विकासासाठी म्हणून वगैरे, आणि ह्या पक्षातनं त्या पक्षात आहे म्हणून आता विरोधी पक्षाची भूमिका कोण बजावणार आहे हे काही लक्षात येणं वगैरे. अडचण अशी आहे, प्रत्येक पक्षाला विनर पाहिजे. मग तो गुंड असला तरी चालेल, तो पैसेवाला असला तरी चालेल, पण तो कोण्या का पक्षाचा असणार. म्हणजे आयात निर्यातचा हा जे धंदा या लोकांनी केलाय, खरं तर ह्या लोकांनी हा राजकीय पक्षाचा नैतिकता राहिली नाही राजकीय पक्षामध्ये. आणि माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला आता नैतिकता नाही, किंवा हा पक्ष गद्दार आहे, हा पक्ष भ्रष्टाचारी आहे, हा पक्ष घराणेशी, असं कुठल्याही पक्षाला आता म्हणण्याचा अधिकार राहिलेला नाही. तर मला सांगा, बरं तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहेत, कसं पाहता या पक्षाकडे किंवा या निवडणुकीकडे आपण? या निवडणुकीमध्ये आपण जर विचार केला तर ही निवडणूक सर्वसामान्यांची होईल असं माझी अपेक्षा आहे. कारण आता जे काही उमेदवार आयते बसवलेत, ज्यांनी गमजे पायात गुंडाळून त्यांचे रोल करून टाकून दिले, त्या लोकांना जर त्याच पक्षाची उमेदवारी मिळत असेल तर सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरणार आहे. त्याच्यामुळे ही निवडणूकच सर्वसामान्यांची होती आहे. आता आपल्यासोबत आहेत अजयजी सर. अजय सर, मला सांगा, तुम्ही तर सामाजिक कार्य खूप चांगलं आहे आणि मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. तर या निवडणुकीबद्दल आपलं काय मत आहे? काय सांगू शकाल आपण याबद्दल? या निवडणुकीबद्दल सांगायचं म्हणलं तर निवडणुका ह्या जनतेसाठी असतात. जनतेचा विकास, प्रभागाचा विकास झाला पाहिजे यासाठी निवडणुका घेतात लोकशाहीमध्ये. परंतु लोकशाही तर दिसणंच गेली, कारण लोकशाहीने दिसण्याचं कारण फक्त पैशावर राजकारण चालू आहे. आता तर असं झालंय, नगरसेवकाचा अर्थ पण माहित नाही. नगरसेवकाचा अर्थ हा नगराचा सेवक असतो. परंतु हे जे आता जे इकडून तिकडं तिकडून इकडे जे उमेदवारीसाठी इकडे तिकडे गेलेत, ते नगरसेवक पदासाठी गेले, परंतु त्यांना जनतेची सेवा नाही करायची, त्यांची स्वतःची सेवा करायची, पण इकडून तिकडं. आता तर मला असं वाटू लागलंय की समजा एखादा काँग्रेस पक्षाचा एजेंडा असतो, भारतीय जनता पार्टीचा एजेंडा असतो, शिवसेनेचा एजेंडा असतो, राष्ट्रवादी पक्षाचा एजेंडा असतो, वंचित बहुजन आघाडीचा एजेंडा असतो. प्रत्येक पक्षाचे ध्येय धोरणं असतात. मग त्या पक्षातला नेता असतो. आता मी कुठल्याही पक्षाचा नाही म्हणून बोलतो. मी सांगणार भाजप खूप छान आहे, उद्या मला भाजपनं तिकीट नाही दिले त्याला मी शिव्या घालणार. हे सध्या पद्धत सुरू झाली. असं वाटलं की सगळे गमजे घरी ठेवावे, प्रत्येक पक्षाचे गमजे ठेवावे. आज यांना तिकीट नाही दिले की ती घालून जायचं, त्यांना तिकीट नाही त्यांनी टाकून दिलं. परंतु हे सरळ 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 लातूरकरांना भूल पाता आणि येड्यात काढायचं काम चालू आहे. पैशाच्या जोरावर उमेदवारी लातूरमध्ये गेलेले आहेत आणि याला लातूरची जनता विसरणार नाही. यांना 100% मतदानातून धडा शिकवला जाणार आहे. मला सांगा सुखी सर, आता काँग्रेस पक्षानं कित्येकांना नगर अध्यक्ष केलं, उपनगराध्यक्ष केलं, उपमहापौर केलं. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? एक जर पाहायला गेलं तर माझी बांधिलकी पहिल्यापासून समाजकार्यामध्ये राहिलेली हे सर्वांनीच पाहिले. राजकारणाशी आपला तेवढा संबंध येत नाही, परंतु 2013 पासून बघितलं तर आतापासून या ठिकाणी 5 महापौर झालेले, हा 6वा महापौर होणार आहे. आणि लातूरसाठी एक आनंदाची वार्ता त्या ठिकाणी राहणार आहे, किंवा कुठेतरी एक चांगलं कार्य इथं व्हावं. परंतु साहेबांच्या काळात वेगळं होतं हे प्रत्येक व्यक्ती तुम्हाला बोलेल. ज्या वेळेस आदरणीय स्वर्गीय श्रद्धेय विलासरावजी देशमुख साहेब हयात होते, तोपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा एकनिष्ठ आपल्याला दिसत होता. परंतु आता एकनिष्ठता कुठं राहिली नाही. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आता पैशावाले लोक खूप झालेत. कोणी गुत्तेदारीतून मोठा झालाय, कोणी कशातून मोठा झालाय, कोणी कशातून, तो त्यांचा भाग आहे, आपला भाग नाहीये. परंतु आपल्याला एकच म्हणायचं, एवढी लोक मोठी झाली आणि मोठी झालेली असताना प्रत्येकाला एक वाटाले की मला इज्जत दिली पाहिजे, मला प्रतिष्ठा दिली पाहिजे, मान सन्मान थोडक्यात मिळाला पाहिजे. परंतु हा मान सन्मान ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणाहून लोक तिथून बरोबर ऑटोमॅटिक उठून चालले. परंतु चित्र सध्या जोशी सर हा हे निराळं झालेलं आहे. सध्याचं चित्र हे आताच आपले कामगार नेत्यांनी बोलल्यासारखं हव्यासाचं चित्र झालं. प्रत्येकाला हव्यास सुटला की मला पद जर भेटलं. आता मी तुम्हाला सांगतो, पायी चालणारा नगरसेवक सध्या नाही बी म्हणलं तरी पाऊण कोटी रुपयाच्या गाडीत फिरतोय. म्हणजे हा पैसा अचानक आला कुठून? आबाळातून येतो का साक्षात कुबेरदेव येऊन यांच्या घरी देतोय? ह्याचा काही ताळमेळ लागला गेलाय. म्हणून मला एकच म्हणायचंय की राजकारण राहिलं नाही, समाजकारणाच्या जीवावर पोळी भाजण्याचं काम सध्या चालू आहे. तुम्ही कसं पाहता सर या गोष्टीकडे? बिलकुल. हे महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. देशामध्ये
सर्व देशाची महामहिम प्रधानमंत्री यांच्यापासूनही सुरुवात झालेली आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास म्हणून त्यांनी या देशाचं घाट केलेलं आहे. जेणेकरून 11 वर्ष झाली भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून आता ह्या माग 50 खोके सगळं ओके हे सगळं सुरू असतानाही आता गल्ली बोळामध्ये वस्ती तांड्यामध्ये आला हा विषय. आणि आजचे जेवढे नगरसेवक आहेत जे निवडणुकीला उमेदवार म्हणून फॉर्म भरलेले आहेत हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नाहीत आणि हे काँग्रेसचे बी निष्ठावंत नाहीत. हे इकडून तिकडं तिकडून इकडं माकडासारखं उड्या मारत आहेत. तर मला आणि सांगा, जेमतेम त्यांचं विषय काय आहे हा. ते तिकीट आज इथं थांबलेले जे दिग्गज आहेत राजकुमार भोसले साहेब असतील, आमचे अजय भाऊ सुरवसे असतील, यांनी आपली जिंदगी वाया घातली समाजसेवा करत करत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना माहिती आहे. परंतु हे कमवले काय? यांना प्रत्येक प्रभागाचं त्यांच्या त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक होऊ इच्छितो, परंतु तिकिटाचा अभाव, पैशाचा अभाव. आज जेवढ्या लोकांनी तिकीट घेतलेलं आहे ते लाखो करोडो रुपये देऊन त्यांनी हे हेराफेरी करून तिकीट घेतलेलं आहे. आणि ज्यांनी तिकीट घेतलेलं आहे ते निवडून येऊ किंवा पडू, निवडून जे आले तर त्या महानगरपालिकेला लुटण्याचं काम करणार आहेत. लातूरचा विकास, प्रभागाचा विकास खड्ड्यात गेलं, यांना काही देणं घेणं नाही, पण लुटण्याचं काम सर्रास हे होणार आहे. हे लातूरसाठी घातक आहे. याच्यासाठी लातूरच्या सर्व सुजाण नागरिकांनी मनातून विचार केला पाहिजे. काँग्रेस असो, भाजप असो, कोणी असो, समोरचा माणूस बघा, पक्षाला बघू नका, समोरचा माणूस बघा आणि त्याला निवडून देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पाहू शकता, मी जातो अजय सर यांच्याकडे. अजय सर, मला सांगा, हातून सरांनी आत्ताच म्हणले की माणूस बघा, पण नेमकं माणूस कसा बघायचा? की एका माणसाला नगराध्यक्ष केलं, उपमहापौर केलं, महापौर केलं, मग कशा पद्धतीनं त्या माणसाकडे पाहायचं? आता पाहायला गेलं तर लातूरची महापालिका ही रंगतदार महापालिका असते. याचे कार्यक्रम जे महापालिकेचे जे उमेदवारीचे असतात ते गडीहून चालतात, इकडे बंगल्याहून चालतात आणि कुणाच्या ऑफिसमधून चालतात. आणि सोम आता हातीमबाई म्हणल्यासारखं की बाबा सर्वसामान्य माणसाला उमेदवार बघा, त्याचं बॅकग्राऊंड बघा, हे जनतेचं काम आहे की तो माणूस निष्कलंक आहे का हे तपासण्याचं काम त्या मतदाराचं असतो. मतदार हा राजा असतो. परंतु सध्याची व्याख्या काय बदलली माहिती आहे का जोशी सर? मतदार हा पैशाने विकत घेतला जातो असं हे जे उमेदवार सध्या जे धनदानगे गेलेत ना, उमेदवारी घेतलेत ना, त्यांचे शब्द आहे. मी यांच्याकडे जायची आवश्यकता नाही, मी पैसे घेतले की मला मतदान करतात. आणि काही मतदार करतात पण तसं, रात्री दुपारी 2च्या नंतरच बाहेर येतात आणि रात्रभर वाट बघत बसते की आता पैसे कधी वाटतात. याच्यामुळं काय आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य उमेदवार जो की चालत पाहिल, प्रभागातला लाईट पाहल, नाल्या बंद आहेत का पाहिल, विकासाचं काय संरक्षण भिंती आहेत का त्या ग्रीन बेल्टला ते पाहिल. अहो इथं लातूरचे ग्रीन बेल्टच विकू विकू खाल्ले तर काय बघणार आहेत? मला काय म्हणायचंय, याच्यामुळे सर्वसामान्य माणूस हा निवडणं जनतेसाठी खूप जिकिरीचं काम आहे, मुश्किलचं काम आहे. आणि सर्वसामान्य मग आता राहिलंच नाही कोणी असं मला तर वाटू लागलंय. सर्वसामान्य दिसतच नाही कोणी सध्या तर. भोसले सरांकडे जातो. भोसले सर, मला सांगा, असं असेल, असं मला सांगा, आता जो प्रश्न मांडला अजय सरांनी, हा. तुम्ही किती पत सहमत आहे? मी 100% सहमत आहे. अजयजीच्या या जे प्रश्न तुम्ही विचारला, त्याने जे उत्तर दिलं त्याची 100% सहमत आहे. काय झालंय राजकारणामध्ये आता, सत्तेमध्ये कसं जाता येईल, मग पैसा गुंडगिरी याच्या माध्यमातून सत्तेमध्ये जायचं, सत्तेमधून पैसा कमवायचा. मग एकदा का सत्तेमध्ये एक बार निवडून आले मग ते कायमस्वरूपी तेच असणार आहेत. नवीन नवीन कार्यकर्त्याला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला तर खऱ्या अर्थानं तर राजकारणामध्ये संधीच नाही मिळत वगैरे. आता तुम्ही म्हणालात की काल परवा महापौर होते, उपमहापौर होते, ह्या पक्षातून त्या पक्षात गेले. हे दलबदलू लोक आहेत. यांना समाजसेवेचं देणं घेणं नाही, कुण्या राजकीय पक्षाची निष्ठा नाही, ना कुण्या नेतृत्वाची ह्यांची निष्ठा नाही. यांना फक्त मी तिथं सत्तेत गेलो पाहिजे, माझ्या घरातला माझा बाप झाला पाहिजे, माझी माय झाली पाहिजे, माझी बहीण, माझा मेहुणा, हे सगळे सत्तेमध्ये आले पाहिजेत. मग बाकी समाजामध्ये जी काही काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यासोबत काम करणार, त्यांचा या निवडणुकीच्या निमित्तानं काहीही देणं घेणं नाही. फक्त यांना यांचा स्वार्थ बघायचे. म्हणून या निमित्ताने मी, या महानगरपालिका निमित्ताने मी भारतीय मजुरींच्या वतीनं जाहीर आव्हान करणार आहे. आता खरं तर ही मतदाराचीच परीक्षा आहे. आता कुणाला निवडून द्यायचा हा प्रश्न आहे. पण मी या ठिकाणी मी नम्रपणे आवाहन करेन किंवा निवडून देणं सोपं आहे, पण त्या अशा लोकांना निवडून द्या जे दलबदलू लोक आहेत. मग ते कुण्या का पक्षाचे असणार, मग राष्ट्रीय काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, कोणी का असणार, याच्यामध्ये जो निष्ठावान पक्षामध्ये राहून जे काम केलं आहे निष्ठेनं, आणि त्याला पक्षानं जर तिकीट दिलं असेल त्या पक्षाच्याच त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहा. परंतु काल वेगळ्या वेगळ्या पक्षात आणि आज वेगळ्या वेगळ्या पक्षात दलबदलू जे लोक आहेत, मग ते कुण्या पक्षात, त्याला मतदान करूच नये. त्याची अवकात, त्याची जागा त्यांना दाखवणं गरजेचं आहे. आता मी येतोय राधिका पाटील यांच्याकडे. मॅडम, मला सांगा,
लोकशाही आपल्या देशाची लोकशाहीवर सर्व चालतं. जिवंत आहे का नाही असं काय वाटतं याबद्दल आपलं काय मत आहे? दादा, या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने सगळे दिग्गज आहेत. मला महत्त्वाचं बोलायचं आहे की आता जे 5 वर्षात जे काही महिलांवरती अन्याय अत्याचार झालेले आहेत, महिलांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीये. आज जे काही ओपन महिला कॅन्डिडेट दिले जात आहेत, ओपन महिला कॅन्डिडेट कशासाठी असतं, तर ओपन महिला कॅन्डिडेट महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी असतो. तर ओपन पुरुष जे कॅन्डिडेट असतात ते वार्डात पोहोचतात, पण त्यांच्याकडूनच कुठेतरी आता बऱ्याच वार्डामध्ये दादा बघतोय नगरसेवकांकडूनच महिलांना त्रास झालेला आहे. मग का द्यायचे ते नगरसेवक? नाही द्यायचे. सगळ्यात पहिला सुरू जनतेचा विकास, महिलांचं संरक्षण आणि महिलांच्या प्रश्नावर बोलणार असाल तर आम्हा जनतेमध्ये या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे लाडक्या बहिणीचं बोलताय, सन्माननीय शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना दिली. का दिली लाडकी बहीण योजना? त्याचं महत्व सांगा ना. ज्या लोकांची पार्लरचा खर्च 5-5 हजार आहे, ते 1,500चं महत्व काय सांगणार आहेत? आमच्या लातूरमध्ये सर्वसामान्य जनता आहे जे 300 रुपयेवर दररोज कामाला जाते आणि त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्या लोकांसाठी 1,500 म्हणजे महिन्याचा किराणा आहे दादा. तर याचं महत्व तुम्हाला जर सांगू शकत असाल तर आमच्या आया बहिणींना तुम्ही मतदान मागा, नाहीतर विकत घेऊ नका. तुम्ही पाहू शकता. परत मी सुपे सरांकडे जातोय. सुपे सर, मला सांगा, सर्वच पक्षामध्ये नाराजी आहे, सूर नाराजीचा आहे, तर कसं पाहता याच्याकडे आपण? नाही, नाराजीचा सूर म्हणजे मला काय वाटायला माहितीये का, मिल बाटकी खाईंगीची भूमिका दिसायली. वरच्या लेवलला तुम्ही बघितलं की एक भाजपची वळ अशी दिसायली की आपल्याला त्याच्यामधला एक नाराज गट, ह्याच्यामधला एक नाराज गट, ह्यात नावं घेत नाही मी कुणाची, त्याच्यामधला एक नाराज गट. पहिली जुनी फळी आताची एक नवीन फळी बनवली, त्याच्यासोबत बाकीचे ही दोघं मिलबाटके खायंगे. म्हणजे नेमकं आपण मतदान करतोय कुणाला हेच कळणार. पवार साहेबांचा गट असेल तर अजितदादा त्याला आता जुळलेत, मध्ये काही नाराजीच्या सुरामध्ये बाजूला निघाले होते. काँग्रेस पासून तुम्ही बघितलं, शरदचंद्रजी पवार साहेब त्यावेळेस स्वाभिमानी आचार राष्ट्रवादी विचार घेऊन बाजूला सरकले होते. मी कधीच जाणार नाही म्हणले होते तिकडे, परत आहे काँग्रेसमध्ये, कधीच जाणार नाही. नंतर जुळलेच. विषय तेच आहे. आणि जे कधी होतो ना भविष्य, ते आपण बघू शकत होतो. अशा पद्धतीचा घाट त्यांनी घातला की या ठिकाणी उद्धव साहेबांना घेऊन, पवार साहेबांनी, त्यानंतर ह्यांना दुसऱ्या एका ह्याला घेऊन, ह्या तिघांची मिळून या ठिकाणी एक महाराष्ट्राचं सरकार यांनी करून दाखवलं होतं. आता ही वरच्या लेवलची गोष्ट झाली. परंतु या ठिकाणी मला असं म्हणायचं की मगाच साहेबांनी म्हणले, नाराज झालेला गट किंवा त्याला तिकीट मिळालं नाही, तो दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घेतोय, हा भाग आता तिकिटाचा राहिलाच नाही. ते उगाचच लोक कमेंट टाकत असतात की आपला नेता आपल्याच पक्षात आहे का, झोपेतून उठल्यानंदा पहिल्यांदा खात्री करून घ्या. या सगळ्या गोष्टी फेल. मला म्हणायचंय, आपल्या प्रभागामध्ये प्रामाणिकपणे ज्यानं काम केलंय, महत्वाचं पक्ष आहे का काम आहे? पक्ष आहे आणि निष्ठा हा त्याच्यासाठी वैयक्तिक राहील. आता पक्ष आणि निष्ठा हा भाग राहिलेला नाही. महत्वाचं एकच आहे की ज्या उमेदवारानं जर गेल्या 2022 पासून तर आपण बघतो तिथं काहीच नाही विषय, तर आता जे नगरपालिकेनं कामं केले तुम्हाला सांगतो, ते मध्ये काय कसले तरी डॅम टाकाले, ते पाईप टाकाले. जे चांगले गट्टूचे रोड केलेले होते ह्या गेल्या उमेदवारांनी, कुणीही असतील, कोणत्याही पक्षाचे असतील, माझी नाराजी ती नाही. माझ्या लातूरचा विकास झाला पाहिजे, ही आमची मूळ भूमिका आहे. ह्या लोकांनी काय केलं, ह्या नगरपालिकेच्या ज्या अधिकारी आहेत, अधिकारी वर्गानं या ठिकाणच्या, ते मध्यभागातून रोड खांदले, चांगले गट्टूचे रोड असलेले फोडले ह्यांनी. मग मला सांगा, ज्यानं त्या प्रभागामध्ये प्रामाणिकपणे त्या बिचाऱ्यानं काम केलं असेल, आज त्यानं त्या प्रभागामध्ये गेल्यानंतर अक्षरशः चलता येईना त्या रोडनं. अशा अवस्थेत हे रोड ह्या प्रशासकीय लोकांनी करून टाकलेले आहेत. आणि हे खूप मोठं पाप आहे, कारण त्या लोकांना आता उत्तर देताना त्या ठिकाणी रोड सगळे खांदलेले दिसू लागले. मग ज्यांनी काम प्रामाणिकपणे केलंय, ज्यांना आपल्या प्रभागामध्ये निम्म्या रात्री, अहो मी बरेच बघितले, हे गणेश गोमचाळे सारखे आमचे कार्यकर्ते काही बघितले. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, प्रभागामध्ये बरेचसे असे कार्यकर्ते, त्यांची नाईट पॅन्ट सुद्धा निघत नाही हो, पळत राहतात बिचारे. 12-12 वाजता त्यांना मी दवाखान्यात बघितले, त्या गणेश गोमझाळेला, ह्यांना त्यांना. कुणाची मयत त्या ठिकाणी पीएम चालू आहे, कुणाचं काय चालू आहे, कुठं ना दवाखान्यामध्ये कुणाला ब्लडच नाही, असे बरेच कार्यकर्ते. एक मिनिट, मला सांगा, जसं आता आपल्याला करप्शन होऊ नये असं वाटतं, असे चांगले लोक तुम्हाला महानगरपालिकेमध्ये पाठवावं असं वाटतं, तर मग लातूरकरांसाठी काय संदेश असेल आपला? माझा एक लातूरकरांना संदेश आहे. लातूरची महापालिका गेल्या 8.5 वर्षापासून नाही, 5 वर्ष नगरसेवक होते, त्याच्यानंतर 3.5 वर्ष झालं प्रशासक आहे लातूरला आपल्या.
त्या प्रशासकाच्या माध्यमातून आणि DPDCच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लातूरमध्ये रस्ते विकास काही ठिकाणी झालेले आहेत. परंतु आता महापालिकेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर रातोरात काही ठिकाणी रस्ते करण्यात आले की बाबा लोकांना वाटलं की मीच केलो. तुम्ही केलो नाही, हा जिल्हा नियोजन समितीचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे, तो लातूरच्या विकासासाठी येतोच. असा कुठलाच नगरसेवक नाही की भांडून त्यानं प्रभागातलं काम करून घेतलंय. अहो, असे नगरसेवक गेलेत लातूरच्या आपल्या पालिकेमधून की एकदा जनतेमध्ये जातात, माझी माय, माझी बहीण, माझा दादा, माझा आजोबा, माझा भाऊ, माझा मित्र, असं म्हणून गळ्याला पडायचं, त्याच्या पाया पडायचं, कुणाच्या मातीला जायचं, उगाच कुणी लग्नाला जायचं की तिथं उपस्थित दाखवायची 10-15 घेऊन, कुणाचं मदत थोडीफार करायची की झाला तो जनतेचा सेवकच झाला. परंतु हे फक्त नाटक, राजकारण फक्त 15 दिवसाचा यांचं. आणि एकदा निवडून गेले की पुन्हा प्रभागात येत नाहीत, कारण त्यांच्या गाड्याच्या किमतीची 1-1 कोटी आहे, आता AC मध्ये बसतात. त्यांना रस्त्याचं, नालीचं, प्रभागाचं, विकासाचं पाणी येते का नाही नळावर आधी बघा जोशी सर, काहींच्या घराला मोटर पाणीच येत नाही. आणि मुंबई पुण्याला 24 घंटे पाणी आहे, तिकडे 2 टाइम पाणी येते. तिकडे आपल्या इकडे का नाही? इतकं मोठं पावसाचं प्रमाण झालं, बाजूचे सगळे कारखाने पाणी घेते, MIDC घेते, आपल्या इथून कळंबला पाणी जाते, अंबाजोगाईला जाते, आणि लातूरकरांना वेळेवर पाणी येत नाही. पिवळं पाणी येते तरी मध्ये चांगलं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. फक्त लातूरकरांचा फक्त वापर होतो, मताचा वापर होतो. जनतेला एकच माझा संदेश आहे की तुम्ही दल बदलू पक्ष असतील, कार्यकर्ते नेते असतील, पण कुण्या पक्षानं एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यांना संधी दिली त्यांचा तुम्ही 1 रुपयाही न घेता लोकशाही जागी ठेवण्यासाठी त्यांना अवश्य मतदान करा. आणि चांगले युवक असतील किंवा ज्येष्ठ असतील महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी पाठवण्यासाठी तुम्ही मतदान करा. आणि कुठल्याही आश्वासनाला भूलपाताळा बळी पडू नका. आणि ज्यांनी तुम्हाला पाठ दाखविल ते की फोन देखील उचलत नव्हते, एकदा निवडून गेले पुन्हा आले नाहीत, अशांना अजिबात त्यांची जागा दाखवून द्या, नाही तर नोटाचं बटन दाबा, नाटोचं. तुम्ही पाहू शकता, हे होते लातूरकर. म्हणतात ना, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ मी हाती, असंच लातूरकरांच्या मनातलं विचार आपण जाणून घेतले. कॅमेरामन सागर जोशीसह मी भागवत जोशी, BJ न्यूज, लातूर.